लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कडा रांगोळी, फुलवाती अंगण। नमस्कार, मी पत्रकार निरंजन देशमुख। सर्वप्रथम स्वराज्य माझा या चॅनलचे संपादक माननीय श्री आबासाहेब मंडलिक यांचं मी शतशः आभारी आहे की त्यांनी नवरदेव चित्रपटासंदर्भात आज येथे दीपावलीच्या निमित्तानं सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी स्वराज्य माझाने मला इथं आमंत्रित केलं। दीपावलीला आपला चित्रपट नवरदेव हा प्रदर्शित होणार होता, परंतु ऐन वेळेस निवडणूक जाहीर झाली, आचारसंहिता लागली आणि सगळीकडे निवडणुकीचं वातावरण असल्या कारणानं आम्ही देखील निर्णय घेतला सर्व कलाकारांनी आणि चित्रपटाची तारीख पुढे ढकललेली आहे। अकोल्यात जो चित्रपट प्रदर्शित होणार होता आगस्ती थिएटरला, तो आता निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर आपण इथं प्रदर्शित करणार आहोत। हा जो चित्रपट आपण बनवलेला आहे हा अकोले तालुक्यातील कलाकार आहेत भरपूर, याच्यामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। भरपूर खर्च चित्रपटासाठी केलेला आहे, लाखो रुपये खर्च करून हा चित्रपट बनवलेला आहे। आणि या चित्रपटाचे 2 सेन्सॉर होते, एक प्राणी सेन्सॉर आणि एक रेग्युलर सेन्सॉर। हे दोनही सेन्सॉर चित्रपटाचे झालेले आहेत। चित्रपटाला यू प्रमाणपत्र मिळालेलं आहे। यू सर्टिफिकेट असं की वर्गवारी असते, त्या वर्गवारीमध्ये सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट बघू शकतो। सुसंस्कृत आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने हा चित्रपट बनवलेला आहे। चांगले संवाद आहेत आणि 4 गाणी या चित्रपटामध्ये आहेत। ती 4ही गाणी चित्रपटाच्या विषयाला अनुसरून आहेत आणि दर्जेदार गाणे आहेत, चांगले गाणे आहेत। त्याचं चित्रीकरणही चांगले झालेलं आहे। हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित करण्यासाठी आणि महाराष्ट्रात हळूहळू थिएटरमध्ये लावण्यासाठी एकाच वेळेस संपूर्ण थिएटरला आपण लावू शकत नाही, सगळ्या थिएटरला, तर त्यासाठी जो केंद्रबिंदू आहे, जो आपला प्रेक्षक वर्ग आहे, तो अकोले आहे। आणि अकोलेकरांनी जर साथ दिली या चित्रपटाला तर निश्चित मी सांगू शकतो की हा चित्रपट महाराष्ट्रात अनेक थिएटरला प्रदर्शित होऊ शकतो, तिथेही चांगला प्रतिसाद मिळू शकतो। कारण हा जो चित्रपट आहे नवरदेव चित्रपट हा सामाजिक विषयावर आहे, शेतकऱ्यांच्या जीवनावर आहे। आणि या चित्रपटाची जी निर्मिती केलेली आहे ती आपल्या सर्वांना माहीतच आहे की 12 वर्ष 12 वेळा कोतुळेश्वर वार्ता दीपावली अंक प्रकाशित करून त्या पैशातून हा चित्रपट निर्माण झालेला आहे। आणि आज कोतुळेश्वर वार्ता साप्ताहिक बंद आहे। 2018ला याचं प्रकाशन पूर्णपणे आपण बंद केलेलं आहे। ज्या काळामध्ये एक उमेद होती, ज्या काळामध्ये प्रिंट मीडियाला प्रेक्षक आपला वाचकांकडून मागणी असायची, त्या काळामध्ये मोबाईल क्रांती झालेली नव्हती। मोबाईल नुकतेच आलेले होते, परंतु अँड्रॉइड मोबाईल आपण ज्याला म्हणू सोशल मीडिया आपण ज्याला म्हणू, तो इतक्या प्रमाणात आलेला नव्हता। त्या काळामध्ये वाचक वर्ग फार होता। पेपरला नाव जरी आलं तरी आनंद व्हायचा, नाव आलं तरी आनंद व्हायचा, मग फोटो येणं तर फार वेगळी गोष्ट। अशा काळामध्ये माझं साप्ताहिक होतं कोतुळेश्वर वार्ता आणि त्या काळात मी भरपूर काम केलं, कष्ट केलं। हा चित्रपट जो निर्माण झालेला आहे कोतुळेश्वर वार्ता चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून, त्याचं कारणही ते आहे की भरपूर कष्ट केलेले आहे, श्रम केलेला आहे आणि त्या कष्टातून, त्या कष्टाच्या पैशातून हा चित्रपट निर्माण झालेला आहे, तयार झालेला आहे। तो आता प्रदर्शित होणार आहे। चित्रपटाचा ट्रेलर उपलब्ध आहे, टीजर आहे, पोस्टर आहे, परंतु एकदा निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टींना सुरुवात करणार आहोत आणि सर्व पत्रकार बांधवांचं सहकार्य आपण त्यावेळेस घेणार आहोत। या अगोदर आपल्या अकोले तालुक्याचे राजयोग न्यूजचे संपादक आदरणीय श्री संदीप दातखिळे यांनी माझी मुलाखत घेतली होती। त्यानंतर स्वराज्य माझाचे आदरणीय संपादक आबासाहेब मंडलिक, तुम्ही मला इथं बोलवलं, आमंत्रित केलं आणि सर्व नागरिकांना, अकोल्याच्या सर्व नागरिकांना मी चित्रपटाच्या वतीने नवरदेव चित्रपटाच्या टीमतर्फे सर्वांना शुभेच्छा देतो। ही दीपावली आपल्याला आनंदाची, भरभराटीची आणि आपला आनंद द्विगुणित व्हावा आणि आपली सुख समृद्धी व्हावी, सर्वांना आनंदमय जावी अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आपण जास्तीत जास्त ज्यावेळेस हा चित्रपट थिएटरला लागेल, आगस्ती थिएटरला लागेल, त्यावेळेस आपण यावं आणि आपल्या अकोल्याच्या चित्रपटाला एक आपला चित्रपट म्हणून सहकार्य करावं, साथ द्यावी। हा चित्रपट तुमचा आहे, हा चित्रपट तुमच्यासाठी बनवलेला आहे। या चित्रपटामध्ये सगळे सामाजिक आपण ज्याला म्हणतो विषय अतिशय प्रभावीरित्या मांडलेले आहेत। एक आपलं कर्तव्य समजून, एक आपली अकोले तालुक्याचे जे कलाकार आहेत यांना एक उमेद म्हणून, एक पाठिंबा म्हणून, एक पाठबळ म्हणून आपण सर्वांनी यायचं आहे
लक्षात ठेवा, निवडणूक झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर अगस्ती थिएटरला किंवा ज्या आपल्या गावात देखील समजा आम्ही जिथं जिथं समजा थिएटर नाही आहेत असे एक मोठाली गाव आहेत, तिथं आपण तो मोठ्या स्क्रीनवर LED स्क्रीनवर देखील चित्रपट प्रदर्शित करणार आहोत, लावणार आहोत, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा चित्रपट बघता यावा आणि प्रबोधन, सामाजिक प्रबोधन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं केलं जावं, हा त्यामागचा हेतू आहे. तुम्हाला फक्त एक मागचा दीपावली अंक मी दाखवतो, की हा जो दीपावली अंक आहे साईबाबांवर आपण कोतुळेश्वर वार्ताने प्रकाशित केला होता. 12 दीपावली अंक 12 वर्ष आपण प्रकाशित केले होते, एवढा मोठा दीपावली अंक असायचा. त्यानंतर आपण आतमध्ये बघू शकतो की 230 पानांचा हा दीपावली अंक होता. त्यानंतर ज्या अंकांना पारितोषिक मिळाली ते अंक सुद्धा इथं आपण फोटोमध्ये स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, की लेख वाचवा असेल, परत सामाजिक विषयांवर आपण अंक काढले होते. लेख वाचवा अंकाला पारितोषिक मिळालं होतं, राज्यस्तरीय पारितोषिक त्या काळात मिळालं होतं. हे असे अंक मोठमोठाले होते. जाहिरातही लांबून यायच्या, महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यांतून जाहिराती मिळायच्या आणि या पैशातून हा चित्रपट काढलेला आहे. म्हणूनच चित्रपटाला कोतुळेश्वर वार्ता चित्रपट निर्मिती संस्था हे नावही त्याचमुळे दिलेले आहे. एका नव्या क्षेत्रात आपण पदार्पण करत आहोत. अकोले तालुक्यातील कलाकारांना या निमित्तानं फार मोठी संधी मिळालेली आहे आणि या संधीचं सोनं करून दाखवण्याची सर्वस्वी जबाबदारी जी आहे ती आता प्रेक्षक राज्याची आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि स्वराज्य माझा चॅनलने नवरदेव चित्रपटाचं जे काही आपण मार्केटिंग आपण ज्याला म्हणू, प्रदर्शन आपण ज्याला म्हणू, त्याला साथ दिलेली आहे. तर निश्चितच असे जे पत्रकार आहेत आबासाहेब मंडलिक सारखे, की ज्यांनी सामाजिक बातम्यांना, सामाजिक विषयांना नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून मी नवरदेव टीम तर्फे, सर्व कलाकारांतर्फे, टेक्निकल जे आहेत त्याच्यात काम करणारे त्या सर्वांतर्फे आबासाहेब मंडलिक यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आली दिवाळी.